राष्ट्रवादीकडून प्रमुख दावेदार असलेले आणि 2 जिल्हा परिषद निवडणुकांचा अनुभव असणारे अनिल बाबा राक्षे यांचे तिकीट पक्षाने कापल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता। परंतु शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली आणि राष्ट्रवादीच्या प्रचारातही कुठे सक्रिय झाल्याचे दिसले नाही। राष्ट्रवादीचे नेते आणि अपक्ष अर्ज दाखल केलेले अनिल बाबा राक्षे यांची माघार शिवसेनेचे बाबाजी काळे यांच्या पथ्यावर पडत असल्याचे चित्र सध्या आहे। राष्ट्रवादीकडून प्रमुख दावेदार असलेले आणि 2 जिल्हा परिषद निवडणुकांचा अनुभव तसेच तरुणांमध्ये मोठा संपर्क असणारे अनिल बाबा राक्षे यांचे तिकीट पक्षाने कापल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता। परंतु शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली खरी, परंतु ते राष्ट्रवादीच्या प्रचारात कुठेही सक्रिय झाल्याचे दिसले नाही। तसेच अजितदादा पवार यांच्या सभांना देखील ते गैरहजर होते। परिणामी त्यांची ही माघार शिवसेनेचे बाबाजी काळे यांच्या पथ्यावर पडणार असे सध्याचे चित्र आहे। याबाबत शिरोली येथील नागरिकांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी निलेश आंधळे यांनी। ज्यावेळेस लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो त्यावेळेस लोकांना विचारतो किंवा तुमच्या भागामध्ये मतदान कोणाला होईल, कसं होईल, त्यावेळेस लोकांचं असं एक म्हणणं येतं की आम्ही बाबा राक्षेंबरोबर होतो, परंतु पक्षाने बाबा राक्षेंची उमेदवारी नाकारल्यामुळं आणि बाबा राक्षे यांनी माघार घेतल्यामुळं आम्ही बाबाजी काळे यांचं काम करणार असं बहुतेक ठिकाणी आम्हाला जाणवतंय। त्याच्यामुळं ती लोक जी सगळी आहेत ती गेले 10 वर्ष बाबा राक्षेंनी जी कामं केली त्या कामाच्या जोरावरती ती सर्व मंडळी बाबाजी काळेंबरोबर आहेत। त्याच्यामुळं बाबाजी काळे यांना जवळजवळ 5 ते 6 हजार मतं बाबा राक्षेंची ही मिळणार आहेत। त्यामुळे जवळजवळ विजय हा निश्चित झाल्यासारखं वातावरण सगळीकडे आहे। निलेश आंधळे, सी 24 तास, राजगुरुनगर।